नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पंचमभागस्य त्रयोदशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पावसाने झड धरली होती। राजगडाचा आसमंत धुक्याने आणि पावसाने भरून गेला होता। नजर टाकावी तिकडे कड्यावरून कोसळणारे प्रपात नजरेत येत होते। वेगाने खळखळत उतरणाऱ्या ओढ्यांचे आवाज घुमत होते। राजे सदर बैठकीत बसले होते। मोरोपंत, अनाजी या मंडळींच्या बरोबर आनंदराज, येसाजी, तानाजी ही मंडळी सदरेवर हजर होती। पुरंदरचा तह झाल्यापासून 2 महिन्यांच्या अवधीत तहाप्रमाणे सर्व किल्ले मिर्झा राजांनी ताब्यात घेतले होते। मोकळ्या केलेल्या गडांवरचे गडकरी शिबंदीसह राजांच्याकडे येत होते। राज्य गेले होते, फौज राहिली होती। आपल्या विश्वासाने गोळा झालेल्या या फौजेचे आता काय करायचे हा विचार राजांना बेचैन करीत होता। अनाजी दत्तोंनी सुचविले, महाराज, दिवस कठीण दिसतात। अवघे 12 किल्ले आणि 1 लाखाचा मुलूक यांवर हा डोलारा तोलणं कठीण। हा भार कमी करायला हवा। तुम्ही काय सुचवता? राजांनी विचारले। थोडा फौज फाटा कमी करावा, लोक आपलेच आहेत, पुन्हा हाकेला हजर होतील। राजे हसून म्हणाले, केवढी महत्त्वाची गोष्ट सांगितली तानाजी, आणि तीही किती सहजपणे। शास्ता खान आमच्या मुलखात आल्यापासून आजतागायत आमचा 12 मावळ होरपळला गेला, वस्त्या उठल्या, लोक बेघर झाले, पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास उडाला नाही। त्यांनी आमची सोबत सोडली नाही, ते निष्ठेनं जवळ राहिले। आज आम्ही त्यांना चाकरीतून कमी केलं तर गरज लागताच धावत येतील एवढी विश्वासू माणसं, ती जर हातची सोडली तर मग आमची पारख काय होईल? नाही अनाजी, आम्ही ते करणार नाही। पण राजे, एवढी शिबंदी पुरवायची कुठं? आनंदरावांनी विचारले। आनंदराव, त्यात अडचण कसली? आमचे अद्याप 12 गड आहेत, त्यांखालचा मुलूक आहे, ही सवड मिळते तोवर सारे गड मजबूत करून घ्या। सारी शिबंदी गडांवर जाऊ दे, तिचा भार आम्हाला व्हायचा नाही। श्रींच्या कृपेनं जे संपादन केलं ते त्यांचंच आहे। आनंदराव, तानाजी, येसाजी आणि प्रतापराव, तुम्ही चौघे आमच्या फौजेची व्यवस्था लावा। राजगडावर आपली खास फौज ठेवून घ्या। पावसाळी फौजेचे हाल होऊ न देता त्यांना लवकर किल्ले गाठण्याचा हुकूम द्या। राजे सदरेवरून उठले व आपल्या महालाकडे जाण्यासाठी वळणार तोच कानांवर शब्द आले, माँसाहेब बोलावतात। राजांनी वळून पाहिले, पुतळाबाई दारात उभ्या होत्या। राजांनी सुस्कारा सोडला आणि ते वळले। जी व्यथा राजे भोगीत होते तीच व्यथा जिजाबाईही सोशीत होत्या। जिजाबाईंचा चिंताचूर चेहरा पाहून राजांचा जीव कळवळून जाई। संभाजीराजे ओलीस म्हणून गेले ते जिजाबाईंनी मनाला फार लावून घेतले। राजे महालात गेले। जिजाबाई राजांची वाट पाहत होत्या। राजांना पाहताच त्यांनी विचारले, बाळराजांची काही बातमी? उसने अवसानाने राजे म्हणाले, काही नाही, पण काळजीचं काय कारण? बाळराजे सुरक्षित आहेत, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं? जिजाबाई म्हणाल्या। राजे ओलीस म्हणून राहिलेलं पोर ते का सुरक्षित समजायचं? माँसाहेब, आम्ही अनेक वेळा सांगितलं, आजही सांगतो, बाळराजे इथं जेवढे सुरक्षित नाहीत तेवढे तिथं सुखरूप आहेत। तो विश्वास नसता तर आम्ही बाळराजांना पाठविलं नसतं, तेवढं कठोर मन आम्ही केलं नसतं। ठीक आहे, जे कराल ते खरं, जिजाबाई म्हणाल्या। माँसाहेब, आमची याद बरी केली होती, सदरेवर सारे आले होते असं कळलं। हो माँसाहेब, खाली केलेल्या गडांची शिबंदी गडकरी येत आहेत। मग त्यांना काय सांगितलं? अनाजी दत्तोंनी आम्हाला सल्ला दिला। राजे म्हणाले, कसला सल्ला? गड गेले, मुलूख गेला, आता एवढी फौज ठेवणं परवडायचं नाही, तेव्हा फौज कमी करावी असा सल्ला दिला। मग फौज कमी केलीत? फौज कमी करून बिचारे जाणार कुठं? मिर्झा राजांनी साऱ्यांना ठेवून घ्यायची तयारी दाखवली होती, पण बिचारे सरळ आमच्याकडे आले, त्यांना कसं सोडणार? आम्ही सर्वांना ठेवून घेतलं आहे, 1 लाखाच्या मुलखावर भागणार नाही। त्यासाठी एकदा आमचा कोकणचा मुलूक पाहून यायचं ठरवलं आहे। काहीही करून ही माणसं राखायला हवीत। काही नसता त्यांनी एवढा पसारा मांडला, त्यांना कुठं वाऱ्यावर सोडणार? आज 12 गड आहेत, या 12 गडांचे 1200 करायचे झाले तर हीच माणसं करतील। त्या बोलांनी राजांना समाधान वाटले। राजे उठत म्हणाले, आम्ही येतो। शिवबा, राजे परत थांबले। जिजाबाई म्हणाल्या, आम्हाला बाळराजांना पाहावंसं वाटतं। गेले 2 दिवस आमचा डोळा फुरफुरतो आहे, जीवाला चैन नाही। पण ते कसं शक्य आहे माँसाहेब?
आम्ही भेटायला गेलो तर ते बरं दिसणार नाही. शिवबा, काय केलं हे? हवं ते करायचं होतं, पण अजाण पोरावर टांगती तलवार का धरलीत? मासाहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. मिर्झाराजे शब्दाचे सच्चे आहेत. ते बाळराजांना जीवापाड सांभाळतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. शत्रूचा भरोसा किती द्यावा त्यालाही मर्यादा आहेत. ज्यानं तुमच्या मुसक्या आवळल्या त्या शत्रूचे गोडवे गाता? गैरसमज होतो मासाहेब. शत्रू झाला तरी त्याला समजून घ्यायला हवा. मिर्झाराजे औरंगजेबाला इमानी आहेत. त्यांच्या निष्ठा सेवेत गुंतल्या आहेत. काहीही झालं तरी त्यांच्या निष्ठेत बदल होणार नाही. पण तेवढी जागा सोडली तर मिर्झा राजांसारखा स्नेही नाही, दिलाचा मोठा कदरदान माणूस आहे. त्याची परीक्षा बघायची असेल तर केव्हाही बघावी. आम्हाला बाळराजांना पाहायचं आहे, जिजाबाई म्हणाल्या. राजांनी जिजाबाईंच्याकडे रोखून पाहिले. राजे म्हणाले, ठीक आहे, आज आम्ही मिर्झा राजांना पत्र पाठवतो. मिर्झा राजे बाळराजांना जरूर पाठवतील. पण असं पत्र पाठवणं ठीक नाही. त्यात आमची कमजोरी दिसते. आम्हाला बाळराजांना पाहायचं आहे. तसं होईल जशी आज्ञा. राजे महालाबाहेर पडले. सदरेवर जाऊन मिर्झा राजांना पत्र लिहिले गेले. भर पावसात पत्र घेऊन स्वार गडाखाली उतरला. 2 दिवस गेले, पण जयसिंगांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. पाऊस थांबला. 2 प्रहरी महालात राजे विश्रांती घेत होते. झालेल्या आवाजाने राजांनी डोळे उघडले. दाराशी मनोहारी उभी होती. चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. राजांनी डोळे उघडलेले पाहताच ती म्हणाली, बाळराजे आले. केव्हा? राजांनी उठत विचारले. आता. हेच. कुठं आहेत? मासाहेबांच्या महाली. ठीक आहे, आम्ही आलो, तू पुढं हो. सारे जिजाबाईंच्या महाली गेले. बाळराजांना मांडीवर घेऊन जिजाबाई बसल्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई महालात हजर होत्या. नेताजी पालकर अदबीने उभे होते. राजांना महालात येताना पाहून नेताजींनी पुढे होऊन मुजरा केला. बाळराजे उठून सामोरे आले आणि त्यांनी राजांच्या पायांवर मस्तक ठेवले. प्रेमभराने त्यांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, तुम्ही लवकरच मोगलाईचे मनसबदार बनणार आणि अजून मासाहेबांच्या मांडीवर बसता? आम्ही बसणार. मग मनसब मिळणार नाही. मग आम्हाला ती मनसबही नको. साऱ्यांच्या हसण्याने महाल भरला. राजांनी नेताजींना विचारले, नेताजी, पत्र पाठवलं, मग 2 दिवस का लागले? आपलं पत्र मिळताच मिर्झा राजांनी बाळराजांना पाठवायचं ठरवलं. पण पाऊस होता. राजाजींना बाळराजांचा खूप लळा लागला होता. बाळराजे भिजतील, आजारी पडतील म्हणून पाऊस थांबण्याची वाट पाहण्याची आज्ञा झाली. पाऊस थांबला आणि निघालो. बाळराजे एकदम पुढे झाले. गळ्यातला कंठा पुढे करीत बाळराजे म्हणाले, आबासाहेब, आम्ही येत होतो तर आजोबांनी आपल्या गळ्यातला कंठा काढून आमच्या गळ्यात घातला. हा बघा, छान आहे. राजांनी नेताजींना विचारले, बरोबर कोण आहे? कोणी नाही, नेताजींनी सांगितले. राजाजी म्हणाले, बाळराजांना घेऊन जा. जितके दिवस ठेवून घ्यायचं तितके दिवस ठेवून घ्या. सावकाश आले तरी चालेल. राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाईंनी नजर चुकविली. राजे म्हणाले, आमची माणसांची पारख तशी चुकत नाही. राजे समाधानाने बाहेर पडले. अधुना पंचमभागस्य चतुर्दशी कथा एषा. पावसाळा संपताच मिर्झाराजे कोंढाण्याला गेले. ज्या गडापुढे जसवंत सिंगाने सुलतान ठवा करूनही माघार घेतली, तो गड मिर्झाराजांना बघायचा होता. गडाचे ताशीव काळे भोरकडे, गडाचा बंदिस्त परिसर पाहून मिर्झाराजांचे समाधान झाले. एक रात्र गडावर वस्ती करून जयसिंग परत आपल्या तळावर आले आणि संभाजी राजांच्यासाठी दिल्लीहून आलेल्या फरमानाची बातमी मिर्झा राजांना मिळाली. संभाजी राजांना फरमानाचा स्वीकार करण्यासाठी तातडीने पाठवण्यासाठी मिर्झा राजांनी राजगडला पत्र पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजीराजे छावणीत आले. त्यांनी समारंभपूर्वक फरमानाचा स्वीकार केला. संभाजी राजांना 6,000ची मनसब, 2 लाख रुपये आणि निशाणी नौबत घेण्याची परवानगी बादशहाकडून मिळाली. संभाजीराजे बादशहांचे 6,000 मनसबदार बनले. मिर्झा राजांचे एक स्वप्न पुरे झाले. ते दुसऱ्यासाठी आतुर झाले होते. शिवाजीराजांची अस्वस्थता त्यांच्या नजरेत आली होती. ती चलबिचल लवकर थांबावी. शिवाजीराजांच्या
पुरा विश्वास संपादन करावा या हेतूने मिर्झा राजांनी अनेक पत्रे औरंगजेबाला लिहिली होती. ज्या घटनेची मिर्झा राजे अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते ते शाही फरमान येत असल्याची बातमी थोड्याच दिवसात मिर्झा राजांना आली. शिवाजीराजे त्यावेळी तळ कोकणात होते. मिर्झा राजांचे स्वार तातडीने रवाना झाले. मिर्झा राजांचे पत्र वाचताच शिवाजीराजे मिर्झा राजांच्या छावणीवर दाखल झाले. मिर्झा राजांनी आनंदाने राजांचे स्वागत केले. मिर्झा राजे म्हणाले, राजे, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. आमच्या रदबदलीचं चित झालं. होय राजाजी, ऐकून आम्हीही कृतार्थ झालो. संभाजीराजे मनसबदार बनले यात आम्हालाही आनंद झाला. मिर्झा राजे राजांच्या जवळ येत म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या नावे दिल्लीला पत्र पाठवलं होतं. आमच्या नावे? हो, त्याखेरीज इलाज नव्हता. मिर्झा राजे म्हणाले, तुमचं दिलगिरीचं पत्र आणि आमची शिफारस पाहून बादशहा खुश झाले. त्यांनी तुमच्यासाठी तातडीचं फरमान पाठवलं. पण मी कुठं नोकरीत आहे? राजांनी विचारले. त्याचसाठी मी तुम्हाला भाग्यवान म्हटलं. फरमान निघाल्याचं कळताच तुम्हाला तातडीनं बोलावून घेतलं. राजांना काय बोलावे हे कळेना. आवंडा गिळून ते म्हणाले, बादशहा थोर मनाचे म्हणून त्यांची मेहेर नजर माझ्यावर झुकली. पण राजाजी, मी त्यांच्या फरमानाला पात्र नाही. संभाजीराजे नोकरीत दाखल झाले म्हणून ते फरमानाचे धनी झाले. पण मी कसा फरमानाचा स्वीकार करणार? मिर्झा राजे चकित झाले. त्यांचा आवाज कठोर बनला. त्यांनी विचारले, शाही फरमान डावलण्याचा तुमचा बेत आहे? राजांनी चटकन सावरून घेतले. गैरसमज होतो. राजे म्हणाले, लायकी नसताना हा बहुमान येतो त्यानं माझे डोळे दिपले. खिलत चढवून घेणं सोपं, पण तिची इज्जत टिकवणं फार कठीण. मिर्झा राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. पुढे होऊन त्यांनी राजांचे खांदे पकडले व ते म्हणाले, राजासाब, माझ्यावर विश्वास ठेवा. बादशहांची सेवा करण्यातच तुमचं माझं कल्याण आहे. तुमच्यावरचा रोष जावा, तुमच्यावर कृपा व्हावी ह्याच इच्छेनं मी धडपडत होतो. फरमान हे त्यांचंच फळ आहे. आता लवकरच शाही फरमान येऊन दाखल होईल. त्याच रिवाजाप्रमाणे स्वागत व्हायला पाहिजे. पण राजाजी, मी सारं जाणतो. फरमानाच्या स्वागताचा मी पुरा बंदोबस्त करीन. राजे, दिलेर खान बादशहांच्या खास मर्जीतला, पण त्यालाही रिवाज सोडून असं फरमान आलं नाही. साऱ्यांना ह्या तुमच्या मान मरातबाचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. या समारंभात काही उनं पडलं तर चटकन तुम्हाला दोष लावला जाईल. तेव्हा सर्व काळजीपूर्वक रिवाजाला धरून करा. त्यानं तुमची त्याचबरोबर माझीही इब्रत वाढेल. मान डोलवण्याखेरीज राजांच्या हाती दुसरे काही नव्हते. राजे बेचैन बनले. त्यांनी आपली हयात मोगली सत्तेला विरोध करण्यात खर्च केली. ज्यांच्या सामर्थ्यापुढं आदिलशाहीला नमावे लागले, शास्ता खानाला पळून जावे लागले. त्याच शिवाजीराजांना फरमान येत होते. बादशहांच्या कृपेची निशाणी, बादशहांचा आशीर्वाद, पृथ्वी तलावरचा अलौकिक मान ह्या खास फरमानात बादशहाची मेहेर नजर लिहिली असेल. त्यावर मेहंदीने रंगवलेल्या खुद्द बादशहांच्या हाताचा छाप असेल. त्याचा स्वीकार राजे करणार होते. फरमानाला पायी सामोरे जाऊन गुडघे टेकवून ते स्वीकारायला हवे. राजांचा संताप उसळत होता. मुठी वळत होत्या, पण कष्टाने राजे आपला संताप आवरीत होते. मिर्झा राजांचे सारे सरदार राजांच्या ह्या भाग्याचा हेवा करीत होते. राजांचे अभिनंदन करीत होते. उसन्या अवसानाने राजे आनंद दर्शवित होते. मिर्झा राजांनी फरमानाचे स्वागत करण्यासाठी छावणीपासून 3 कोसांवर फरमान यायच्या वाटेवर चांगली जागा पाहून फरमानबाडी उभारली. भव्य शामियाना तेथे उभा केला. त्या जागी शिवाजीराजे फरमानाचे स्वागत करणार होते. दिल्लीवरून येणाऱ्या फरमानाचे टप्पे दररोज छावणीत कळत होते. फरमान भेटीचा दिवस ठरला. राजे पहाटे स्नान करून सरदारांसह फरमानबाडीकडे चालू लागले. शाही फरमानाला पायी सामोरे जायचे हा रिवाजच होता. राजांच्या बरोबर मिर्झा राजांचा मुलगा किरत सिंग व बक्षी जानी बेग होते. सारे शामियान्यात फरमानाची वाट पाहत होते. ऊन तळपत होते. चारी बाजूंच्या हिरव्या गर्द मुलुखात मोकळ्या असलेल्या माळावर फरमानबाडी उभारण्यात आली होती. शामियाना भव्य होता. शामियान्याच्या चारी बाजूंना सोन्याचे कळस सूर्यकिरणात तळपत होते. मोगलाई हिरवा झेंडा शामियान्यावर फडकत होता. शामियान्याच्या दोन्ही बाजूंना अश्वदळ उभे होते. अत्यानंदामुळे राजे अस्वस्थ बनले होते असे समजून बेग राजांना फरमान स्वीकारण्याचे रिवाज समजावून देत होता. राजे ते ऐकत होते. ते ऐकत असता डोळ्यात गोळा होणारे अश्रू कष्टाने आवरीत होते.
चालत आलेल्या पायातल्या चढावांवर गोळा झालेल्या धुळीकडे राजे पाहत होते. त्याचवेळी नौबतीचा गंभीर नाद निनादला. किरतसिंग म्हणाला, फरमान आले. राजांनी चढाव काढला आणि ते शामियान्याच्या बाहेर गेले. मागोमाग किरतसिंग बेग हे होतेच. राजे रस्त्यावर आले. त्यांनी नजर टाकली. दूरवरून अश्वपथक येताना दिसले. अश्वपथक नजरेत आले. अश्वपथकामागे फरमानाचा उंट होता. मुकुल निशाण फरमानाची जागा दाखवित होते. राजा साहब, फरमान करीब आ रहा है. आया. राजांनी आवंडा गिळला. त्यांची मान झुकली. गुडघे टेकले गेले. तप्त धुळीत अश्रू ठिपकत होते. तांबड्या मातीत पडणारे ते थेंब घर करीत होते. क्षणात सुकत होते. फरमानाच्या स्वागतासाठी शामियान्याबाहेरील वाद्यांचा गजर चालू होता. अश्वपथक पुढे गेले. फरमानाचा उंट सामोरा आला. उंट बसला. किरतसिंग, बक्षी जानी बेग सामोरे गेले. फरमान उतरले गेले. अत्यंत अदबीने ते फरमान राजांच्या पसरलेल्या हाती ठेवले गेले. राजांनी फरमान मस्तकी लावले. बंदुकीच्या सलामी झडल्या. नौबती दुमदुमल्या. फरमान घेऊन राजे उभे राहिले. राजांच्या डोळ्यांकडे पाहताच किरतसिंग उद्गारला, राजा साहब, ये क्या? आपकी आँखों में आंसू? राजांनी हसून बोटांनी अश्रू निपटले आणि ते म्हणाले, किरतसिंग, कोणी सांगितलं की अश्रू दुःखाच्याच वेळी येतात म्हणून? आनंदाच्या वेळीही ते येतात. अधुना पंचमभागस्य पंचदशी कथा ईशा. वाद्यांच्या गजरात, बंदुकीच्या आवाजात शाही फरमान घेऊन राजे तळावर आले. मिर्झा राजांनी एखाद्या वीराचे स्वागत करावे तसे राजांचे स्वागत केले. राजांच्या स्वागतासाठी सज्ज केलेल्या शामियान्यात दिलेर खानासह सर्व सरदार उपस्थित होते. राजे आता त्यांच्यापैकी एक बनले होते. राजांना आलेला पोशाख, शाही खिलत पाहून साऱ्यांना राजांच्या यशाचे कौतुक वाटत होते. तख्ताचा कालचा शत्रू तह होताच खिलतीचा मानकरी होता आणि बादशहांसाठी अहोरात्र खपत असलेले मोगली सरदार बाजूला राहतात याचा अनेकांना खेद वाटत होता. पण बोलून दाखवण्याचे धाडस कोणाला नव्हते. शामियान्यात चाललेले शिवाजीचे कौतुक सारे पाहत होते, आनंद दर्शवित होते. औरंगजेबाने शिवाजीला राजा हा किताब बहाल केला होता. मिर्झा राजांनी शिवाजी राजांना प्रेमभराने आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शिवाजी राजांच्या कमरेला कुठलेच हत्यार नाही हे ध्यानी येताच मिर्झा राजांनी विचारले, राजा साहब, आपली तलवार कुठं आहे? शस्त्राविना आपला पोशाख विजोड दिसतो. राजे स्मितवदनाने म्हणाले, राजाजी, मी शरणागत, निशस्त्र भेटीला यावं अशी आपलीच आज्ञा. त्याचमुळं आम्ही शस्त्र बाळगलं नाही. शस्त्र नसलं तर उणीव भासते खरी, पण जर चुकून शस्त्र उतरवून ठेवायला सांगितलं तर मरणप्राय दुःख होतं. राजा साहब, परमेश्वर शपथ सांगतो, आमच्या ध्यानी आलं नाही. जेव्हा आम्ही मैत्रीचा हात पुढं करतो तेव्हा त्यात एवढाही खोटेपणा ठेवीत नाही. आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही चुकलो. राजाजी, थांबा. मिर्झा राजांनी किरतसिंगाला हाक मारली. त्याच्या कानात काहीतरी सांगितले. किरतसिंग त्वरेने बाहेर गेला. शामियान्यात मद्याचे प्याले आणले गेले. सारे मद्याचे घोट घेत होते. राजे सरबत घेत होते. किरतसिंग आत आला. त्याच्या मागून येणाऱ्या सेवकाच्या हाती रेशमी आच्छादन घातलेले तबक होते. मिर्झा राजांनी आच्छादन उघडले. तबकात रत्नजडीत मुठीची तलवार आणि तशीच कट्यार होती. मिर्झा राजांनी तलवार राजांच्या दुशेल्यात खोवली. कट्यार शेल्यात नीट बसविली. रुबाबदार साफ्याखाली दिसणाऱ्या भव्य कपाळावर उठून दिसणारा मिर्झा राजांचा केशरी टिळा, पांढऱ्या रेखीव भुवयांखाली मनाचा ठाव घेणारे पाणीदार डोळे, भावना विवशतेने राजपुती नाकाच्या रुंदावलेल्या नाकपुड्या, ओठांच्या कंपाबरोबर कंप पावणाऱ्या पांढऱ्या रुबाबदार गलमिशा, ते रूप पाहून का कोण जाणे राजांना महाराज साहेबांची आठवण झाली. ते एकदम झेपावले आणि लक्षात यायच्या आत त्यांनी मिर्झा राजांचे पाय शिवले. शिवाजी राजांना गडबडीने उठवीत मिर्झा राजे म्हणाले, राजा साहब, ये क्या? राजे मिर्झा राजांच्या नजरेला नजर देत म्हणाले, आशीर्वाद मागतो. कसला? गमावलेलं शस्त्र परत कमरेत खवलत, राजाजी, आता आशीर्वाद असा द्या की परत हे शस्त्र शेल्यातून सुटू नये, उतरावं लागू नये. मिर्झा राजे गहिवरले. राजांच्या पाठीवर हात थोपटीत ते म्हणाले, राजा साहब, वैसाही होगा, वैसाही होगा. संकटकाळी आम्ही एक शेर सदैव आठवतो, खुदी को कर बुलंद इतना के हर तहरीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. माणसानं स्वतःलाच एवढं सामर्थ्यशाली बनवावं की दरवेळी ललाट लेख लिहिण्यापूर्वी परमेश्वरानं विचारावं, बाबा रे, सांग तुझी काय इच्छा आहे.
सायंकाळी मिर्झा राजे व शिवाजीराजे बोलत होते. मिर्झा राजांच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठले होते. मिर्झा राजे म्हणाले, राजासाहेब, आता बारिश संपली. आदिलशाही काबीज करण्याचा आमचा बेत आहे, तशी आलमगीरची आज्ञा आहे. मिर्झा राजांचा बेत ऐकून राजे थक्क झाले. आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही मुसलमान शाह्या, त्यांच्या विरुद्ध मोगल उठतील असे राजांना वाटले नव्हते. मिर्झा राजांनी राजांचे विचार जाणले. ते म्हणाले, आमचा बेत ऐकून आश्चर्य वाटलं ना? आम्ही उत्तरेत परतण्याआधी या आदिलशाहीला नमविता आलं तर सम्राटांचं राज्य अख्ख्या हिंदुस्थानाभर बेरोकटोक महफूज होईल. ते साधलं तर आलमगीर प्रसन्न होईल. राजांनी मान डोलावली. राजांनी विचारले, केव्हा मोहीम काढणार? लवकरच काढू. आमच्या मनात तुम्ही मदत करावी असं आहे. मी कसली मदत करणार? राजे म्हणाले, मी नुसता नावाचा राजा, ना राज्य ना फौज. ती कालची गोष्ट होती राजे. तुम्ही आता राजे बनला आहात. संभाजी राजांना मनसब आहे. ती फौज तुमच्या हाती राहणार. तुम्ही या भागातले तुम्ही फौज घेऊन आलात तर तुम्ही मनसबदारीत गुंतल्याचा यकीन येईल. आदिलशाहीचा जो मुलूक फत्ते करू तो तुम्हाला मिळावा म्हणून मला शिफारस करता येईल. तात्काळ फौज उभी करता येणं शक्य नाही. खर्चाची बाब, मुदत लागेल. राजासाहेब, खर्चाची फिकर करू नका. मी तुम्हाला उद्या 2 लाख रुपये देतो. शक न करू. ही रहम नाही. तुमच्या जहागिरीतून ते पैसे आम्ही वसूल करून घेऊ. तुम्ही उद्या जा. शक्यतो लवकर फौज गोळा करून छावणीत दाखल व्हा. तुम्ही आला की आम्ही स्वारीवर निघू. राजांनी मान डोलवली. दुसऱ्या दिवशी राजांनी मिर्झा राजांचा निरोप घेतला आणि तातडीने ते राजगडावर आले. राजगडावर येताच राजांनी सर्व फौजेला गोळा होण्यासाठी हुकूम पाठविले. आजवर मोहिमांचे हुकूम सुटले की कसा उत्साह संचारे, पण हा हुकूम सुटताच कुणाच्या चेहऱ्यावर आनंद प्रगटला नाही. राजे गडावरील आपल्या महालात विचार करीत बसले होते. नुकतेच बाळाजी अवजीला पत्र सांगून राजे मोकळे झाले होते. राजांनी मिर्झा राजांना फौज गोळा होत असल्याचे लिहिले होते. बाळाजी अवजीने मुजरा केलेला पाहताच राजांची नजर दाराकडे गेली. जिजाबाई आत येत होत्या. त्यांच्याबरोबर संभाजीही होते. जिजाबाईंना पाहताच राजे उठून उभे राहिले. बाळाजी अवजी अदबीने महालाबाहेर गेले. राजे बाळराजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही खाली आलो असतो. जिजाबाई म्हणाल्या, आता बोलवून तरी काय उपयोग? तुम्ही काही बोलत नाही, सांगत नाही. तुटक उत्तर ऐकून काही कळत नाही. मासाहेब, जेव्हा सांगण्यासारखं होतं तेव्हा खूप सांगितलं. आता जेवढं कानी घालायचं तेवढं घालून मोकळं व्हायचं. यापेक्षा आमच्या हाती काही राहिलं नाही. राजे, दुःख धैर्यानं सोसली पाहिजेत. मासाहेब, किती धैर्य आणायचं? राजे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. एकदम ते थांबले. जिजाबाईंच्या नजरेला नजर देत ते म्हणाले, मासाहेब, आम्हाला फरमान आलं. एका कागदी भेंडोळ्याचा काय थाट. त्याच्या स्वागताला पायी जायचं. फरमानबाडीपाशी तिष्ठत उभं राहायचं. फरमानाचा उंट दिसला की रस्त्यावर अनवाणी जाऊन गुडघे टेकून बसायचं. उंट जवळ आला तरी मान वर करायची नाही. फरमान बादशहांची साक्षात प्रतिमा ना. राजे, ऐका मासाहेब, उंट बसला की फरमानाचं खालच्या मानेनं स्वीकार करायचा. फरमान मस्तकी लावायचं आणि ते डोक्यावर घेऊन फरमानबाडीपासून छावणीपर्यंत यायचं. शिमग्यातील मिरवणूक देखील एवढी उपहासाची नसेल. आम्ही मोहिमेला जाणार तर आम्हाला परवडायचं नाही, म्हणून मिर्झा राजांनी आमच्या हाती 2 लाख रुपये ठेवले. मग ते घेतलेत. दुबळ्याला सूड उगवायला तेवढीच जागा होती. राजे भेसूर हसले. जिजाबाईंच्या डोळ्यातले अश्रू पाहताच राजे उफाळले. मासाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला आत्महत्या करणारा भेकड मुलगा नको होता ना? एक निर्लज्ज कोडगा हवा होता. तोच बनण्याचा प्रयत्न करीत असता डोळ्यात पाणी कशाला आणता? राजांच्या त्या बोलांनी जिजाबाईंच्या डोळ्यातील पाणी मागे सरले. एक वेगळी चमक त्या डोळ्यात प्रगटली. शिवबा, स्वतःच्या पराजयाचं थोडं कौतुक करा. जरा आठवा, महाधनुर्धर अर्जुनाला बृहन्नडा होऊन पायात चाळ बांधले असतील तेव्हा त्या पौरुषाला कोण यातना झाल्या असतील. सर्व शक्तिशाली भीमानं हाती पाटा वरवंटा घेतला असेल तेव्हा त्याला कोण कष्ट पडले असतील. साक्षात धर्म म्हणून घेणाऱ्या युधिष्ठिरानं कीचकाचा पडलेला जोडा स्वतःच्या हाताने समोर ठेवला असेल तेव्हा त्याच्या धर्मभावनेचं काय झालं असेल. राजे जे संकट सहन करतात
त्यांचाच भविष्यकाल उज्ज्वल असतो. ह्या जगात माणसाचं मोठेपण कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर आहे. ज्यांनी हे सोसलं त्यांनाच भवानीचा आशीर्वाद लाभला. भवानीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा राजे, त्यावरच आम्हीही जगलो आहो. मासाहेब राजांची नजर एकदम संभाजीवर खेळली. ते पोर बावरले होते. राजांनी एकदम रोख बदलला. संभाजीकडे पाहत राजे म्हणाले, मासाहेब, आता आमचे संभाजीराजे 6,000 मनसबदार बनले आहेत. त्यांची फौज घेऊन आम्ही मिर्झा राजांच्या बरोबर आदिलशाही मोहिमेवर जाणार आहोत. बाळराजे, तुमची फौज द्याल ना? अर्थ न समजून बाळराजे म्हणाले, आम्ही जाऊ लढायला? राजांनी संभाजी बाळांना मिठीत घेतले. राजे म्हणाले, बाळराजे, अशा मोहिमात जाण्याची पाळी तुमच्यावर चुकूनही येऊ नये. ते दुःख तुम्हाला सोसायचं नाही. राजांचे अश्रू आपल्या बाल हातांनी पुशीत संभाजीराजांनी विचारले, आबासाहेब, तुम्ही रडता? राजे, तेवढं एकच भाग्य अजून टिकून आहे. रडायला का होईना, पण मासाहेबांची जागा आम्हाला नशिबानं ठेवली आहे. जा बाळराजे, खेळा जा. जिजाबाईंच्याकडे वळून राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही थकलो, जरा विश्रांती घेतो. आमच्याकडे आता कोणालाही पाठवू नका. संभाजी राजांच्यासह जिजाबाई बाहेर गेल्या. राजांची थकली पावले पलंगाकडे वळली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.